गोव्यात पणजी इथल्या इफ्फी महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी आज चौथ्या दिवशी हार मानणं हा पर्याय नाही या विषयावर मास्टर क्लास घेतला। आकर्षकपणे प्रात्यक्षिकं दाखवून त्यांनी शेकडो प्रेक्षकांना पूर्णपणे तल्लीन केलं आणि हार मानणं हा पर्याय का होऊ शकत नाही याची कारणं विशद केली। अपयश ही एक घटना असते, त्यासाठी व्यक्ती कारणीभूत ठरत नाही असं विश्लेषण त्यांनी केलं। आपली सर्व प्रेरक भाषणं स्वतःच्या जीवनातल्या अनुभवांवर आधारित असल्याचंही ते म्हणाले। बालपणापासूनच्या आपल्या जीवनाचा त्यांनी आढावा घेतला। सारांश चित्रपटातली मुख्य भूमिका गमावण्याची आणि परत मिळवण्याची कहाणीही त्यांनी यावेळी सांगितली। हा चित्रपट म्हणजे आपल्या कारकिर्दीतला एक निर्णायक क्षण होता असं ते म्हणाले। या मास्टर क्लासनंतर झालेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रात एका प्रेक्षकानं याबाबतची प्रतिक्रिया मोठ्या मार्मिकपणे व्यक्त केली। हार मानणं हा पर्याय नाही, हा केवळ वाक्यांश नाही, तर ती अविश्वसनीय अशी कठोर मेहनत आहे। जर तुम्ही हार मानली तर कथा तिथेच संपतात, हे यातून पुरतं उमगल्याचं तो म्हणाला। भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये आज चौथ्या दिवशी प्रतिष्ठेच्या ICFT युनेस्को गांधी पदकाचा वितरण समारंभ होत आहे। सहिष्णुता, समावेशकता आणि सामाजिक सौहार्द या गांधीजींच्या मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या चित्रपटाला हा सन्मान दिला जातो। यंदा अनुपम खेर यांच्या तन्वी द ग्रेट या चित्रपटाची या पदकासाठी निवड झाली आहे।